ओम नमो भगवते वासुदेवाय. राजा परीक्षिताला शुक महामुनी इतिहासात घडून गेलेली एक गोष्ट सांगतायत की जी गोष्ट त्यांनी महात्मा लोकांकडनं पूर्वी ऐकलेली होती. आणि त्या गोष्टीमध्ये भगवान विष्णू आणि यमराज ह्या दोघांच्या दूतांमध्ये जो काही संवाद घडला त्याचा उल्लेख आहे. ते म्हणाले, कान्यकुब्जे द्विज कश्चित दासीपती रजामितः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषित. कान्यकुब्ज नगरामध्ये म्हणजे सध्याच्या कनौज नगरामध्ये एक दासीपती ब्राह्मण होता. जन्माने ब्राह्मण होता, संस्कार ब्राह्मणाचे होते, पण मोहामुळं एका दासीच्या निम्न वर्णातल्या स्त्रीच्या मोहात पडला. तिच्याशी त्यांनी विवाह केला, तिच्याबरोबर राहायला लागला. तो जो ब्राह्मण होता त्याचं नाव अजामेळ असं होतं. आणि हा दासीच्या संपर्कात राहिल्यामुळं, तिचा संग जडल्यामुळं ह्याचं चित्त नित्य दूषित राहायला लागलं. आणि ब्राह्मणाचा म्हणून जो काही सदाचार धर्माने सांगितलेला आहे तो संपूर्ण सदाचार ह्याच्या वर्तणुकीतून नाहीसा झाला. नामना नष्ट सदाचार, नामोनिशान सुद्धा सदाचाराचं तिथे त्याच्या वागण्यात राहिलं नाही. नाव लक्षात घेण्यासारखं आहे. अजामेळ नाव आहे. अज म्हणजे परब्रह्म, ज्याला जन्म नाही, न जायते अजहा, जन्म नाही म्हणून मृत्यूही नाही, म्हणजे जे केवळ अस्तित्व मात्र आहे असं जे परब्रह्म, त्याला अज म्हटलं. आणि अजम आसमंतात मिळती, त्या परब्रह्माशी सर्व बाजूनी पूर्णतः जो एकरूप होतो तो अजामेळ. वास्तविक हा अजामेळ शब्दाचा अर्थ आहे, पण ह्याच्या वागण्यामुळं अजामेळाचा अर्थ वेगळाच झाला. अजा म्हणजे बोकड, अज म्हणजे बोकड, अजा म्हणजे स्त्री, बोकडाची पत्नी, बोकडी. कामवासना इतकी प्रबळ की बोकडिणीशी सुद्धा कामव्यवहार करू शकेल अशा प्रकारचा तो झाला. आणि तिसरा अर्थ आहे माया, न जायते. माया ही कधी कोणी निर्माण केलेली नाही. जसं परब्रह्म आहे तशी माया ही आहे. पण माया म्हणजे खरं तर जी नाही ती माया, माया जी नाही ती माया, पण आहे असं वाटतं. तेव्हा अशी जी माया आहे, अजा आहे, तिच्यावर जो अनुरक्त झाला, तिच्याशी जो मिळून राहिला तो अजामेळ. बंजक्षकै तैवैश्चौर्यैः गर्हितां वृत्तिमास्थितः विव्रत कुटुंब मशुचिर यातयामास देहिना. हा अजामेळ कसा होता? तो म्हणाला, इतका पतित होता, आचार भ्रष्ट होता, विचार भ्रष्ट होता की येणाऱ्या जाणाऱ्या यात्रिकांना, पथिकांना, प्रवाशांना तो लुबाडायचा आणि त्यांचं धन घेऊन टाकायचा, त्यांना बांधायचा, दमदाटी करायचा आणि त्यांना लुटायचा. काही वेळेला लोकांना जुगारामध्ये धोका देऊन, भुलवून, काहीतरी खोटं नाटं सांगून त्यांना हरवायचा आणि त्यांनी हरलेला पैसा आपल्या ताब्यात घ्यायचा. काही वेळेला एखादा श्रीमंत दिसला तर काहीतरी भूलताफा मारायचा आणि तुमचे पैसे डबल करून देतो म्हणून सांगायचं आणि तो पैसा हडप करायचा. किंवा काही जणांकरता पैसा बळानच चोरायचा. अशी अनेक प्रकारची निंज कर्म त्याच्याकडून होत होती. आणि अशा अन्यायानं, अनितीनं मिळवलेल्या पैशाच्या आधारानं तो आपलं कुटुंब चालवत होता, कुटुंबाचं पोट भरण करत होता.
आणि त्याच वेळेला इतर प्राण्यांना सुद्धा नाहक त्रास द्यायचा. एवं निवसतस्य नारायणस्य तत्सुतान कालोत्यगान महान राजन अष्टाशीत्या समाह. आता अन्यायानंच पैसा मिळवायचा आणि आपली चैन करायची, आपलं पोट जाळायचं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, ही सवय इतकी अंगवळणी पडली की ह्या मार्गामध्ये आपण किती वर्ष चाललो, किती जगलो, ह्यातही भान त्याला राहिलं नाही. निसर्ग नियमाप्रमाणे 10 मुलं त्याला झाली, 88 वर्षाचं आयुष्य पुढे आलं, 88 वर्ष लागलं. आणि असं करता करता मुलांचं लालन पालन करताना, आपल्या पत्नीचे सगळे लाड कौतुक पुरवताना, हट्ट पुरवताना 88 वर्ष कधी निघून गेली त्याला कळलं नाही. आणि मृत्यू कधी समोर आला हेही त्याला कळलं नाही. ही जी 10 मुलं होती त्याला सर्वात धाकट्या मुलाचं नाव नारायण होतं. तस्य प्रवयस पुत्रा दश तेषांतु यो वमः बालो नारायणो नामना पितृश्च दैववृषम. भगवंताबद्दलच्या भक्तीमुळे त्यांनी नारायण नाव ठेवलं नव्हतं, असंच काहीतरी मनात आलं आणि त्या धाकट्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. त्या नारायणावर हा अतिशय जीवापाड प्रेम करायचा, त्याच्याबद्दल प्रचंड आसक्ती ह्याच्या अंतःकरणात होती. आणि 88 वर्षाचं आयुष्य संपल्यानंतर वृद्ध झालेल्या या अजामिळाला अत्यंत मोहामुळं आपलं सगळं आयुष्य ह्या नारायणाला वाहून टाकावं असं वाटायला लागलं. तो इतका त्या नारायणामध्ये, सर्वात धाकट्या मुलामध्ये भावनेनं गुंतला, आसक्त झाला. त्याचे बोबडे बोल त्याला अतिशय आनंद द्यायचे, हृदयाला गुदगुल्या करायचे. आणि बालस्वरूप त्या नारायणाच्या ज्या काही क्रीडा होत्या, खेळ होते, त्याचं ते बोलणं होतं, हे सगळं त्याला अतिशय आनंददायक वाटायचं. अशा प्रकारे त्या लहान मुलाच्या बद्दलच्या भावनेनं तो इतका बांधला गेला की उठता बसता खाता पिता सदैव त्याचेच लाड करावे, त्याचंच कौतुक करावं हे चालू झालं. आणि एक क्षणभर जरी तो नारायण दृष्टीआड झाला तरी आपण अस्वस्थ व्हावं, बेचैन व्हावं, अशी त्या अजामेळाची अवस्था होती. आणि हे सगळं चालू असताना त्याला पत्ताही लागला नाही की आपल्या भोवती मृत्यू फेरे मारतोय, घिरट्या घालतोय, काळ घिरट्या घालतोय. आणि असा हा मूर्ख अजामिळ आपलं जीवन व्यतीत करत असताना नेमकी ती मृत्यूची घडी समोर येऊन उपस्थित झाली. आणि मग मात्र त्याच्या चित्तामध्ये त्या नारायणाच्या भविष्याबद्दल विचार सुरू झाला, चिंता सुरू झाली की मी गेल्यानंतर याचं कसं होईल, त्याची कोण काळजी घेईल. आणि असा विचार करता करता त्यानं समोर बघितलं की 3 अकराळ विकराळ भयावह असे यमदूत समोर आलेत. आणि त्यांच्या हातामध्ये फासे आहेत, त्यांचा चेहरा वेडावाकडा आहे, भयावह आहे. आणि ह्याच्या शरीरावर भीतीने रोमांच उभे राहिले. मग पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.